बदलापूरमध्ये माणुसकी या नावाला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे। 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला आणि ही घटना देशभरात याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, काही मुली आहेत। त्यांना काय वाटतं, या घटनेबाबत काय वाटतं, त्यांच्या मनात काय रोष आहे, त्यांना किती दुःख होते ते आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतं, जी बदलापूरमध्ये घटना घडली त्या संबंधित काय, त्याच्या संदर्भात काय वाटतं? मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण खरं पाहायला गेलं तर सर्वांनाच या बाबतीत खूप जास्त वाईट वाटलेलं असणार आहे। सर्वांच्याच घरी लहान चिमुरडी मुलं असतात, जे घरी हे म्हणत असतील की नाही आमच्याकडे सगळी मोठीच माणसं आहेत आणि आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तर तुमचीसुद्धा लेकरं कधी ना कधी लहान होतीच। एव्हरी स्कूल हॅज टेकन अ प्रॉपर रेस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द चिल्ड्रन आणि सगळ्या शाळा त्या बाबतीमध्ये तेवढ्या केअरफुल असतात। बरं, प्रत्येक वेळी शाळांना किंवा फक्त पालकांनाच इथे ब्लेम करण्यात काही अर्थ नाही आहे। कुठे ना कुठे एक पब्लिक माइंडसेट आजच्या डेटला, सोशल माइंडसेट असा झालेला आहे की एव्हरीथिंग हॅज कम ऑन द टिप ऑफ युअर फिंगर। प्रत्येक गोष्ट तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अख्खं जग तुमच्या टिप ऑफ द फिंगरवरती आहे। तुम्ही काय बघावं, काय नाही बघावं, अत्यंत सुज्ञ लोकांना सुद्धा याची आजकाल जाणीव नाही आहे। अशा काळामध्ये तुम्ही एक्सपेक्ट करता की मी बिझी आहे म्हणून माझं लेकरू मोबाईलमध्ये एंगेज असलेलं बेस्ट, ते साफ चुकीचं आहे। नॉट ओन्ली मोबाईल, नॉट ओन्ली स्कूल्स, नॉट ओन्ली टीचर्स, नॉट ओन्ली पेरेंट्स, ओव्हरऑल संबंध समाज आहे जो याला रिस्पॉन्सिबल आहे। आणि या बाबतीत कुणीही कुणालाही ब्लेम करण्याआधी मीच माझ्या घरच्यांना किंवा माझ्या घरच्यांनीच मला ब्लेम करणं जास्त गरजेचं आहे किंवा जास्त उचित राहील असं मी म्हणेल। लेट्स नॉट गो मच डिप्लोमॅटिक। जेवढे जास्त रिस्पॉन्सिबिलिटी मी दाखवेल माझ्या आजूबाजूच्या वातावरणाला घेऊन, तेवढी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी मी समोरून एक्सपेक्ट करू शकेल। जेव्हा या बाबतीमध्ये एखादा शब्द जरी बोलायचं म्हटलं तर लोक दूर दूर पळत आहेत, विच इज व्हेरी मच रॉंग, विच इज व्हेरी व्हेरी रॉंग। मग आमच्यावर अन्याय होतोय असं रडण्याचा आम्हाला अधिकार नाही। जर आमच्यावर अन्याय होत आहे असं आम्हाला रडायचं आहे, आम्हाला न्याय द्या म्हणून आम्हाला न्यायाची मागणी करायची आहे, याचा अर्थ जिथं अन्याय होतो तिथं वी शुड प्ले आवर रोल, वी शुड स्टँड फर्म अगेन्स्ट द क्राईम, वी शुड स्टँड फर्म अगेन्स्ट द इव्हल, एवढं आपल्याला कळायला हवं। याला इंग्रजीमध्ये अपाथी म्हणतात, APATHY, विच इज व्हेरी मच रॉंग। आणि जे कोणी अपॅथी दाखवतात त्याच्यानंतर फायनली पथेटिक कंडिशन्सला त्यांना सामोरं जावं लागतं, जे आजच्या डेटला ओव्हरऑल सर्वांनाच जावं लागते। बी इट वुमन, बी इट चाइल्ड, बी इट अ गर्ल चाइल्ड, बी इट अ बॉय चाइल्ड, इवन सर्वांना या बाबतीत खूप जास्त अवेअर राहण्याची गरज आहे आणि तेवढं सतर्क राहण्याची खूप जास्त आवश्यकता आहे। प्लीज टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन पर्सनल लेवल। थँक्यू सो मच। एक पालक म्हणून काय वाटतं जेव्हा शाळेतील मुलींवर अत्याचार केला जातो? तुम्हाला सुद्धा मुली आहेत, पण एक पालक म्हणून या भीती वाटते का या घटनेची? सर्वप्रथम मी या घटनेचा निषेध करते आणि सरकारकडे मागणी करते की जेव्हा अशा घटना समाजात होतात, समाजाने सुद्धा डोळसपणे अन्यायाच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे। एक पालक म्हणून जेव्हा माझ्या मुली मी म्हणजे शाळेमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा किंवा विद्यापीठासारख्या ठिकाणी जाते, तिथे त्यांना संरक्षण मिळणं अपेक्षित आहे। तिथल्या म्हणजे शाळेची मॅनेजमेंट असेल, कॉलेजची मॅनेजमेंट असेल, तिथे मुलींसाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक विशेष कक्ष असला पाहिजे की जिथे मुली म्हणजे स्वतःहून येऊन आपल्या कंप्लेंट नोंदवतात। याचबरोबर जेव्हा समाजात अशा घटना घडतात तर सरकारने फक्त जेव्हा आपल्या म्हणजे भारतीय मनस्थिती अशी आहे की एखादी घटना घडते की सगळे त्याच्याकडे डोळे उघडून पाहतात आणि बोलतात, पण जेव्हा ती विस्मृतीत जाते तर आपला भारतीय समाज असा आहे की आपण सुद्धा त्या गोष्टींचा विसर पडतो आणि त्या घटनांवर नेमकं पुढे काय डिसिजन झालं, त्याला शिक्षा मिळाली की नाही मिळाली, जेव्हा अशा गोष्टींना जर शिक्षा दिली तर समाजात हा पॉझिटिव्ह मेसेज जातो आणि नंतर अशा घटना समाजामध्ये म्हणजे कमी होऊ शकतात असं मला वाटतं। तुम्ही कॉलेजला शिकायला आहात, बाहेर शिकायला जाता, घराच्या बाहेर निघता, तेव्हा भीती वाटते का अशा परिस्थितीची? तुम्हाला भीती वाटते का? असं काही घटना घडतायत, काय वाटतं याबद्दल? भीती तर वाटतेच असं काही ऐकल्यावर। म्हणजे मुलींना स्पेशली मला असं वाटतं की संरक्षण म्हणजे काय म्हटलं जाईल त्याला, सेफ्टी पाहिजे मुलींना। आणि राग येतोय? राग तर आहेच सर, मनात राग तर असणारच। आणि मला वाटतं यापेक्षाही की आतापर्यंत जे पण असे केस झालेत, न्याय भेटायला कमीत कमी असं नाही की आज झालं उद्या त्या राक्षसाला न्याय म्हणजे त्या मुलीला न्याय भेटेल ज्याच्यासोबत ही घटना झाली आहे। पण आपल्या समाजात किंवा न्यायपालिकेची अशी दुर्दशा आहे की घटना व्हायच्या 12 किंवा 17 वर्षानंतर न्याय भेटतो। तर सरकारला किंवा न्यायपालिकेला जाग येण्याची गरज आहे थोडीफार तरी, कारण की लगेच न्याय भेटला पाहिजे मुलींना।
कारण की अशा वृत्तीचे, राक्षस वृत्तीचे लोक म्हणता येईल आपल्याला, ते समाजात आहेच. त्यासाठी आपण काही बदलू शकतो तर ते काय, सर्वांना एज्युकेशन प्रोव्हाइड करायला पाहिजे. आयदर ते शाळेतून असो किंवा लहान मुलांना, जेव्हा मुलं मोठी होतात ते आईबापांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते लहानपणापासूनच आपल्या मुलांना शिकवो की काय चांगलं आहे, मुलींची इज्जत कशी करायला पाहिजे ते सगळं. बदलापूरमध्ये झालेली घटना खूप दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारे मुलींची छेडछाड करून किंवा तिच्यावर अत्याचार करणं हे खूप वाईट आहे आणि या घटनेचा देशभरात सर्वच विरोध केला जातोय, निषेध केला जातोय आणि त्या आरोपींना फाशी द्यावी, त्यांना भर रस्त्यात जाळावं अशीच या मुलींची प्रतिक्रिया आहे. राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.